नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आज आपण कर्नाटक राज्यामध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये आज जे काही चलन आहे ते भरण्याची सुरुवात झालेली आहे। वास्तविक आपल्या सर्वांना मी महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जवळपास गेल्या राऊंडमध्ये 12 लाखाच्या कॉलेजचा कट ऑफ जवळपास 458 पर्यंत आलेला आहे। त्या कॉलेजचं नाव आहे ते म्हणजे फारुख अकॅडमी। एसआर मेडिकल कॉलेज जे काय आहे बागलकोट या ठिकाणी 460 चा कट ऑफ राहिलेला आहे। 456 मार्काचा कट ऑफ सुद्धा 12 लाखाचं कॉलेज केवीजी सुलिया या मेडिकल कॉलेजेस मध्ये आहे। बऱ्याच वेळा आपण थर्ड राऊंड मध्ये किती सीट वेकन्सी आहे हे पाहायला जाण्यासाठी आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगाने बोलत आहे। खूप कमी सीट वेकन्सी आहे, फक्त एका कॉलेजमध्ये जे श्रीनिवास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर मंगलोर या ठिकाणी 22,15,750 एवढी फीज आहे आणि 21 सीट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत। साई मधुसूदन साई मेडिकल कॉलेज चिकबल्लापूर या ठिकाणी फक्त 1 सीट उपलब्ध आहे। बऱ्यापैकी सर्व कॉलेजेसमध्ये दरम्यान 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 0 सीट्स आपल्याला उपलब्ध असताना दिसत आहेत। हे सर्व सीट्स मध्ये जर पाहायला गेलं तर दरम्यान 12 लाखाच्या कॉलेजेस मध्ये दरम्यान 5, 6, 5, 5, 10 आणि 15, 16, 17, 18, 19, 20 एक दरम्यान 25च्या आसपास टोटल कर्नाटक राज्यामध्ये सीट्स 12 लाखासाठी ओपन सीट्स मध्ये उपलब्ध आहे। त्यामुळे कट ऑफ फारसा कमी येणार नाही। दरम्यान 458-57 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 लाखाचं कॉलेज मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर मात्र 473-74च्या खालच्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला जायला पाहिजे असं म्हणणं आहे। थर्ड राऊंड साठी ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे सेकंड राऊंड मध्ये 1 लाख रुपये भरलेले आहेत असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात आणि फ्रेशली तुम्हाला फ्रेश जर आजपर्यंत 1 लाख भरलेले नसेल तरी सुद्धा तुम्हाला या राऊंड मध्ये जाता येणार आहे आणि त्यासाठी 12,177चं चलन डाउनलोड करावं लागणार आहे आणि ते तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये भरावं लागणार आहे। हे भरल्यानंतर तुम्हाला पी सीट्ससाठी म्हणजे पेड सीट्सचा जो काही अदर स्टेट्स कोट्यासाठी तुम्हाला भरता येऊ शकणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या विद्यार्थ्यांना एन आणि क्यू सीट्स म्हणजे एनआरआयचा आणि आयक्यू कोट्याच्या सीटसाठी 25 लाख रुपये एवढे ऍडव्हान्स भरायचे, वास्तविक त्याची फीज वगैरे वेगळी आहे। जी फीज असेल ती आपल्याला भरावी लागणार। ज्या विद्यार्थ्यांनी 1 लाख रुपये अगोदर भरले होते अशा विद्यार्थ्यांना आता फक्त 11,117 भरावे लागणार आहे। ते चलन भरल्यानंतर चॉईस फिलिंग ओपन होईल आणि चॉईस फिलिंगच्या नंतर तुम्ही जेवढे पाहिजे तेच कॉलेज टाकू शकता। या कॉलेजेसमध्ये आपल्याला वेगवेगळे डिफरन्शिएशन असं दिसतं की जवळपास 36 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यामध्ये 26 जी कॉलेजेस आहेत त्यांची फीस 12 लाख रुपये अशी सर्वांची आहे। राहिलेल्या 10 कॉलेजेसची फीस मात्र 25 लाखापासून ते 22 लाखापर्यंत आहे। त्याचा कट ऑफ आपल्याला कमी पण दिसतोय। एसडीएम धारवाड या ठिकाणी 20 लाख रुपये फीज आहे। 16 लाख रुपये आपल्याला खाजाबंदी नावाची या ठिकाणी आहे। त्यामुळे इकडे ज्या विद्यार्थ्यांना 450च्या वरती मार्क आहेत असे विद्यार्थी सुद्धा खाजाबंदी नवाजमध्ये जाऊ शकतो। एसडीएम मेडिकल कॉलेज धारवाड या ठिकाणी जरी समजा तुम्हाला 430च्या वरती मार्क असतील तरी सुद्धा 20 लाखाच्या कॉलेजमध्ये आपल्याला टॉपच्या कॉलेजमध्ये जाता येऊ शकणार आहे। सीट मॅट्रिक्स मध्ये खूप कमी सीट्स आहेत। 12 लाखाच्या सीट्समध्ये 25 सीट्स उपलब्ध आहेत आणि इकडे आपण 25 लाखाच्या सीट्समध्ये पण पाहायला गेलं तर दरम्यान 30च्या आसपास इकडे सीट्स उपलब्ध आहेत, 30 ते 35 सीट्स उपलब्ध आहेत। त्यामुळे कर्नाटकमध्ये फारसा कट ऑफ मध्ये फारसा परिणाम होणार नाही। ज्या ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे त्यांनी घेऊन टाका, कारण 473-72च्या खाली सर्व विद्यार्थ्यांनी कर्नाटकमधल्या चॉईस फिलिंग मध्ये जा। ज्यांना आजपर्यंत काही करता आलं नाही त्यांनी आपल्या पेड ग्रुपमध्ये सुद्धा येऊ शकतात। कर्नाटक एमबीबीएसच्या संदर्भातला हा व्हिडिओ होता। त्याचे चलन डाउनलोड सुरू आहे आणि ऑप्शन एंट्री पण सुरू आहे। आपण सर्व त्याच्या संदर्भातला डिटेल गोष्टी मी तुम्हाला सांगेन। आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद।